पूर्वक स्वागत। या ठिकाणी आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेसाठी अफाट मेहनत उमर 11 गोरेगाव असेल, शहबाज चर्चा असतील आणि ग्रामस्थ मंडळ गोरेगाव यांच्या वतीने स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। ऑन स्क्रीन तुम्हाला आमचे मान्यवर पाहायला मिळतात। यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अर्थातच विराजी देशमुख साहेब ज्यांच्या वतीने तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी देण्यात आले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू। या सन्मान राहुलजी विशे साहेब, स्वप्नीलजी शेलवले ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात, प्रमोदजी खंडागळे, सर्व मान्यवर या ठिकाणी आपण पाहतो या मॅचचा आनंद घेतील। आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी एका बाजूला भावाळे बी तर दुसऱ्या बाजूला टीम माथेरान। आज भावाळे संघ विधी 11 या नावाने मैदानावरती दाखल झालेले आहे। या सन्मान अशोक बुवा धुळे आपले मनपूर्वक स्वागत। चार षटकांची मॅच असणारे दोन्ही संघाला या ठिकाणी सूचित करण्यात आलेले आणि आता मॅचला सुरुवात होईल। भावाळे बी संघाचे कोणी पाठीराखे उपस्थित असतील तर त्यांना विनंती द्यायला आपण या मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत। कारण नुकताच भावाळे संघ बापदेव भिवंडीला मॅच करून या ठिकाणी परतलाय। क्लीन बॉल, पहिल्या बॉल वरती अचंबित करणारा हा चेंडू पाहायला मिळालाय आणि पहिला धक्का गोल्डन डक ची शिकार होतोय। विधी 11 भावाळे संघाला लागणारा पहिला धक्का। विवेक दादा तरे पुरस्कृत जे आशळे गावचे विधी 11 या नावाने संघ खेळणार आणि पहिली मोठी विकेट अर्थातच आपण जर पाहिले तर क्लीन बोल्डच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद झालाय। सूरज केणे मोठी विकेट, मैदानाच्या बाहेर किती जल्लोष पाहायला मिळाला हे पहा ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल ऍक्शन रिप्ले मध्ये। आणि डायरेक्ट खोलात टाकलेला हा चेंडू होता। या प्रश्नाचं प्रसाद उत्तर नव्हतं, मी तर म्हणे सूरज केणेकडे आणि सरळ यष्टांवरती चेंडू आदळलाय। जाऊया मॅचच्या दिशेने। नाव बॅक टू क्रिकेट आउट टू कॉम बॉक्स। नक्कीच मॅडी सर अनप्लेटेबल यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळाला जी त्यांच्या माध्यमातून खरं तर वेगवान आणि तेज तेर्रार हा चेंडू पाहायला मिळाला। गोलंदाज जी त्यांच्या माध्यमातून खरं तर माथेरानचे ते ब्रेटले आहेत, खरं तर डेल स्टेन देखील या नावाने प्रसिद्ध आहेत। जीत खरं तर पहिल्याच बॉलवरती काय विकेट मिळवून दिलाय। खरं तर भावाळे बीचा आपण पाहतात सूरज केनेला पहिल्याच बॉलवरती परतीचा प्रवास दाखवलाय। म्हणजे काय तर मैदानाच्या आत भावाळे संघाची सुरुवात थोडीशी खराब झाली आहे असं म्हटलं तरी देखील काही हरकत नाहीये। पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर, अवे फ्रॉम बॉडी, बॅटर पासून दूर हा चेंडू। पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू खरं तर वाईट आहे। या ठिकाणी आव्हांतरच्या मदतीने या ठिकाणी बॅटिंग करत असताना भावाळे बी संघाचा आता इतना श्री गणेशा होतोय 1 या धाबसंख्येनं। पहिलाच बॉल काय वेगवान आणि तेज तर्रार पाहायला मिळाला। गोलंदाज जी त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गेम ऑन, फुल लेन बॉल ऑन साइडला ढकलला, डीप खेळाडू आहेत त्या ठिकाणी आपण पाहता नक्कीच अजय होते। खरं तर अजय एक चांगला क्षेत्ररक्षक आहे सर आणि त्याच्याकडनं मात्र अशा प्रकारची चूक आम्हाला देखील अपेक्षित नव्हती, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल कधी कोणाकडनं चुका होतील हे सांगणं कठीण आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या सन्मान आपण पाहतो आमच्या गोरेगाव गावाचे विद्यमान सरपंच साहेब आदरणीय अक्रमभाई बुबरे यांच्या ठिकाणी आगमन होते। खऱ्या अर्थाने आपण पाहतो ना गोरेगाव ग्रामपंचायत म्हटलं तर सातत्याने सर्वांगीण विकास हाच अक्रमभाईंचा ध्यास असतो आणि तेच विद्यमान सरपंच अक्रमभाई यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू। अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी मंचावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदी मागच्या मॅचचा प्रसाद सर आपण मानवदमाज देतोय, ज्याने अत्यंत चांगला खेळ दाखवलाय तो सुदर्शन जाधव ठरला मॅचचा मानवदमाज। आणि इथे आपण पाहतोय फलंदाज आणखीन एक बाद होत आहेत। अगदी आपण पाहतोय चिंताजनक बातमी आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने 2 लवकर स्वस्तामध्ये फलंदाज बाद झाले। या ठिकाणी आयोजक
ज्या सूचना मला करतात, कारण आज मान्यवरांची मांदी आली आहे, भरपूर मान्यवर आहेत. मॅचकडे थोडस फोकस करता येत नाही, पंच काहीतरी दर्शवतात. यस, या ठिकाणी आपण जाऊ. थँक्यू सो मच. तर यस, या ठिकाणी आपण पाहतात अजून एक धक्का लागतोय टीम भावाळे बी संघाला. अगदी अजय बसमा, ज्याला खरं तर उत्कृष्ट फिल्डर म्हणून आरपीएल मध्ये नक्कीच बाईक देऊन या खेळाडूचं नक्कीच कौतुक केलं होतं, त्याला सन्मानित केलं होतं. तोच अजय बसमा. खरं तर त्याच्याकडनं मी तर म्हणेन पहिल्याच सेकंड बॉलवरती कॅच ड्रॉप झाली होती. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल भूमी 11 मांडा त्यांच्या विरोधामध्ये शील फाटा असेल. तर दोन्ही टीम आपण आला असाल तर रिपोर्टिंग करायची आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा केला जाईल. यापुढे सर्व संघाने नोंद घ्यायची आहे की इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा कंपल्सरी असेल. खरं तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे भावाळे बी संघाची सुरुवात थोडीशी डगमगत झाली आहे. सध्या तरी गाडी ट्रॅक वरती आली नाहीये व्यवस्थित. धावांची सुरुवात करण्यासाठी थोडा संघर्ष करावा लागतोय. अवे फ्रॉम द बॉडी आहे हा चेंडू. खरं तर बॅटर पासून थोडा दूर होता, फॉलो देखील केला होता बॅट्समन अविनाशनं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. मैदानाच्या आत जीत, खरं तर जो विकेट टेकर गोलंदाज आहे त्याला ज्या कामासाठी जाणलं जातं ना, त्यानं काम मात्र अगदी प्रामाणिकरित्यानं पार पाडलाय आपल्या माथेरान 11 माथेरान संघासाठी. चेंडू क्रमांक 5 विगवान, तेच तर हा चेंडू गुडलेन स्पॉट वरनं या ठिकाणी एक्स्ट्रा पेस. काय गोलंदाजी पाहायला मिळते, अगदी पापणी मिठाई त्याआधी हा चेंडू निघून जातोय. अगदी काही सेकंदचा हा खेळ आहे. आज खरं तर तुम्हाला अशाच प्रकारचा क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी जी त्यांच्या माध्यमातून लगातारचे डॉट पर्सेंटेज, खरं तर प्रत्येक डॉट बॉल हा नक्कीच मी तर म्हणेन प्रेशर निर्माण करून जाईल फलंदाजांवरती. सुंदर सुरुवात माथेरान संघाच्या वतीने. फुललेंचा हा चेंडू फक्त दिशा दिली आहे 30 सर्कलमध्ये. अगदी फायनल क्षेत्रात चेंडूला अडवलं जातं 30 सर्कलमध्ये. आणि शेवटच्या चेंडूवरती एक धाव या ठिकाणी एकवटली जाते सिंगलच्या मदतीने. आपण पाहतात पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना भावाळे बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 3 धाबा. अगदी हे आमचे लाडके प्रेक्षक आपण पाहू शकता. हे क्रिकेटच्या दर्दी प्रेक्षक आहेत. या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सर्व प्रेक्षक व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही फ्रेंड्स ग्रुप आयोजित या गोरेगावच्या चषकामध्ये आपल्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. व जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईंट आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम आहे आपल्या सर्वांचं. आपण सामना पाहतात, अगदी आपण पाहतात रेग्युलर गट आणि त्यामधली ही पहिली लढत भावाले बी विरुद्ध माथेरान. यस, प्रेक्षक आहेत तर सामने आहेत. खरं तर प्रेक्षक हे खरं तर नक्कीच आमचे मान्यवर. खरं तर त्यांचंही आपण या प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं त्यांचं आपण स्वागत करूयात. तुडुंबाशी गर्दी, जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक. अगदी मैदानाच्या चारही बाजूनं खचाखच भरलेले हे प्रेक्षकांनी मात्र क्रीडांगण. यस, नक्कीच. आणि खरं तर सातत्यानं या ठिकाणी आपण पाहता कॉम्बॉक्स मध्ये नक्कीच बाबूभाई बुबेरे यांच्या माध्यमातून प्रत्येक समालोचकांना नक्कीच कॅश प्राइज दिले जातं. बाबूभाई बुबेरे यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं तर आज आमच्यासाठी देखील त्यांनी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं व तदनंतर आमची A1 जोडीसाठी देखील कॅश प्राइज दिलं. आणि बाबूशेठ बुबेरे यांच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी पंचांच्या पॅनलला देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज 1500 रुपये दिलेले आहेत. खरं तर तिन्ही पंचांना मी तर म्हणेन प्रत्येकी 500 रुपये कॅश प्राइज. खरं तर बाबूभाई बुबेरे यांचा आम्ही खरं तर मनापासून आभार व्यक्त करू. आणि बाबूभाई बुबेरेसाठी एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्यात. यस, पंचांचा इशारा या ठिकाणी चौकार आलाय. पंच बॅट कट ना. यस, बॅट कट आहे म्हणजे या 4 धावा आता बॅटरच्या खात्यामध्ये जातील. तर त्याच दरम्यान फैजल भाई शेख यांच्या ठिकाणी आगमन झालंय. फैजल भाई आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम.
जाऊया मैदानाच्या दिशेने. अगदी मागील बॉलवरती थोडी मिसफील्ड पाहायला मिळाली, परंतु इथनं धावांची सुरुवात होते भावाळे बी संघासाठी. 4 धावा आल्या. 4 धावा संख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 7 या धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर संदीप आलाय. संदीप हा देखील एक वेगवान आणि तेजतर्रार गोलंदाज आहे. आम्ही कित्येक वेळा या संदीपची ही गोलंदाजी पाहिली आहे. वेगवान तेजतर्रार बॅटर पासून दूर हा चेंडू होता. खरं तर अविनाश सध्या तरी मैदानाच्या आत स्ट्रगल करतोय. अविनाशचा विचार केला. जबल 6 चेंडूचा सामना त्याने केलाय. त्याच्या बॅटमधून नुकताच एक चौकार देखील आपण पाहिला आणि सध्या तरी तो संघर्ष करत असताना मैदानामध्ये पाहतो. संदीपला आपण पाहता आपल्या स्क्रीनवरती. अजून एक वेगवान तेजतर्रार चेंडू. खरं तर माथेरान संघ म्हटला तर सर्व हे गोलंदाज मात्र वेगवान असतात. पहिला षटक जीतचा पाहिला. जीतनं अप्रतिम गोलंदाजी केली, परंतु तदनंतर संदीप सुद्धा चांगली गोलंदाजी करतो. इथे घडलं काय, ट्रॅक वरती अगदी एकाच ट्रॅक वरती या 2 गाड्या आल्या होत्या आणि आता स्ट्रायकर एंडला परतावं लागेल. वेदांतला मैदानाच्या बाहेर रन आउटच्या स्वरूपात इथनं अजून एक धक्का लागतोय भावाले बी या संघाला. विकेट आल्यानंतर जो जल्लोष आपण पाहिला ना, खरं तर तो जल्लोष माथेरानकरांचा होता. जवळ मॅटी सर माथेरानची मॅच आहे आणि माथेरानची मॅच पाहण्यासाठी गावातील जवळ 200 ते 250 लोक या मैदानावरती उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि थोड्याच वेळामध्ये प्रसाद भाई सावंत त्यांचं या व्यासपीठावरती नक्की त्यांचंही आगमन होणार आहे. खरं तर त्यांचंही आपण या स्पर्धेच्या वतीनं मानसन्मान त्यांचा करणार आहोत. खरं तर माथेरान नगर परिषदेचे ते नगर अध्यक्ष आहेत प्रसादभाई सावंत. त्यांच्या माध्यमातून देखील एक भरपूर मोठी स्पर्धा होते. नवीन फलंदाज सुजित स्ट्राइक वरती आपण पाहतायत. शॉट प्लेन फटका बसलाय. जेलची संधी पोहोचतोय. यस जज केलाय आणि या ठिकाणी अजून एक धक्का टीम भावाले बी संघाला. सुजित ज्या पावली आला होता त्याच पावली मैदान त्याला सोडावं लागेल. शून्यचा चष्मा घालत असताना मैदानाच्या बाहेर. आपण पाहतात गणपती बाप्पा मोरया असा जयघोष सध्या तरी माथेरान टीमचे पाठराखे यांच्याकडून पाहायला मिळतोय. खरं तर का या ठिकाणी आले त्याचा उत्तर दिलं जात आहे. प्रत्येक खेळाडूला इथे आपण पाहतात अगदी टाळ्यांच्या कडकडाट शिट्ट्यांच्या आवाजामध्ये खेळाडूंना प्रोत्साहित केले जातं. अप्रतिम कामगिरी सध्या माथेरान संघ करतोय. अगदी यस सन्माननीय रणजित सोनगांबळे साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय आणि आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय रणजित सोनगांबळे साहेब विनंती या आपण मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. माथेरान म्हटलं तर दर्दी प्रेक्षक, माथेरान म्हटलं तर एक थंड ठिकाण आणि खरं तर त्या ठिकाण मात्र या ठिकाणी आलेले सर्वच आपले प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करूया. थोड्याच वेळामध्ये प्रसादभाई सावंत यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. आणि माथेरान म्हटलं तर एक पर्यटन ठिकाण आहे. खरं तर त्या ठिकाणी भरपूर सारे पर्यटक जात आहेत आणि त्याच गावातून मात्र बिलॉंग करणारे हे सर्वच खेळाडू पण पाहता. शेवटचा चेंडू होता फुल लेन दोन साइडला पिकअप शॉट बॉलला पाठवलंय बाउंड्रीच्या पलीकडे. पंचांचा इशारा. इट इज अ मॅक्सिमम बिग 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 हिट सिक्सर.
रियाज पंच तिसरा पंचांची मागणी या ठिकाणी केली आहे बॅटिंग करणाऱ्या भवाले बी संघानं. तर आता या ठिकाणी चेक केलं जाईल. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण फिरोज खान सरांना पाहणार आहात. या ठिकाणी या चेंडूला चॅलेंज केलंय भावाले बी या संघानं. खरं तर नक्कीच बॅटरच्या मनामध्ये संशय आहे का की हा चेंडू कंपरेपेक्षा वरती आहे का. मात्र सर्व काही याचं उत्तर दिलं जाईल. कोणत्याच टीम वरती अन्याय होणार नाहीये. टेक्नॉलॉजीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलला जाईल. सन्माननीय विराज देशमुख साहेब आपण पाहतोय क्रमांक 3चं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून मिळालं. सन्माननीय श्रीमान विराजी देशमुख साहेब यशस्वी युवा उद्योजक आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या विराज सर आपल्याला विनंती आहे. यस नो चेंडू आहे म्हणजे 1+6 तब्बल 7 धावा मिळतील विधी 11 भावाले बी संघाला. यस कंटिन्यू प्रेझेंटेशन बॉक्स. सन्माननीय विराज देशमुख साहेबांचा विशेष सन्मान आपण करतोय ज्यांच्या माध्यमातून क्रमांक 3चं बक्षीस आम्हाला मिळालंय. सन्माननीय श्रीमान विराजी देशमुख यशस्वी युवा उद्योजक आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. नो +6 पंचांचा इशारा आपण पाहतात. फ्री हिटचा हा इशारा बॅटरसाठी पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. कर्तृत्व दातृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व ज्यांचा अतिशय उत्तम आहे. सन्माननीय श्रीमान उद्योजक विराजी देशमुख सरांचा विशेष सन्मान आपल्या मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर सन्माननीय संदेजी पवार साहेब क्रमांक 4चं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून मिळालंय त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. सन्माननीय संदेजी पवार साहेब सन्माननीय संदेजी पवार साहेब दातृत्व कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व ज्यांचा अतिशय उत्तम आहे. सन्माननीय संदेजी पवार साहेब क्रमांक 4चं बक्षीस या स्पर्धेला मिळालंय. यशस्वी युवा उद्योजक आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण इथे या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आणि पार्टनर देखील आहेत त्या बक्षिसामध्ये सर्वेजी दिवटे त्यांचा देखील सन्मान आपण इथे करणार आहोत. तदनंतर सन्माननीय श्रीमान सर्वेजी दिवटे साहेब ज्यांच्या माध्यमातून क्रमांक 4चं बक्षीस आम्हाला मिळाले. सन्माननीय श्रीमान सर्वेजी दिवटे साहेब दातृत्व नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व त्यांचं खूप चांगलं आहे असे असणारे सन्माननीय सर्वेजी दिवटे साहेब त्यांच्या माध्यमातून क्रमांक 4चं बक्षीस या स्पर्धेला मिळालंय आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण इथे करतोय. ट्रेड बॉक्स पॅकेजिंग कंपनीचे ते सर्व आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान इथे आपण करतोय. यशस्वी युवा उद्योजक आदरणीय सन्माननीय संदेजी पवार साहेब आणि विराजी देशमुख सर्वेजी दिवटे या सर्व मान्यवरांचा सन्मान इथे आपण केलाय. सन्माननीय राहुलजी विशे साहेब या स्पर्धेला आर्थिक मदत त्यांनी भरभरून दान दिलं. या स्पर्धेला दातृत्व केलंय. आदरणीय राहुलजी विशे साहेबांचा विशेष सन्मान आपण करतोय. जक्कीभाई बुबेरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्रीमान राहुलजी विशे साहेबांचा विशेष सन्मान इथे करतोय. दातृत्व नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व ज्यांचं खूप चांगलं आहे. सन्माननीय राहुलजी विशे साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. नंतर श्रीमान स्वप्नीलजी सेलवले साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय स्वप्नीलजी सेलवले साहेबांचा विशेष सन्मान अक्रम बुबेरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. सरपंच साहेब आपण पाहतोय गोरेगाव नगरीचे प्रथम नागरिक ते आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वप्नीलजी सेलवले साहेबांचा विशेष सन्मान इथे करतोय. उद्योजक ग्रामपंचायतीचं विविध विकास कामं करणारं नेतृत्व आदरणीय अक्रमभाई बुबेरे यांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान स्वप्नीलजी सेलवले साहेब उद्योजक. आणि तदनंतर सन्माननीय प्रमोदजी खंडागळे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मेडल मिळाले आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. समी बुबेरे साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जाईल. सन्माननीय श्रीमान प्रमोदजी खंडागळे साहेब मेडल या स्पर्धेला त्यांनी दिलेत.
सभी वगैरे या आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा त्यांची रॉयल एंट्री झाली तर सर्व गोरेगावचे आमचे छोटे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्या वतीनं प्रमोदजी खंडागळे यांना पहिल्यांदा घेण्यासाठी सर्व आवर्जून उपस्थित राहिले. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. आणि आता या ठिकाणी त्यांचा विशेष मान सन्मान केला जातोय. थोड्याच वेळात या ठिकाणी रॉयल एंट्री होणार आहे. वांगणी शहराचे लाडके शहर प्रमुख आदरणीय प्रसादभाई परब आणि त्यांचे चिरंजीव आदरणीय प्रभातभाई परब यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. मॅच मैदानावरती आपण पाहतोय कालचं हे पहिलं सत्र चालू आहे. विधी 11 भावाळे आणि त्यांच्या विरोधात खेळते टीम माथेरान. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा फलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात भावाळे बीज या संघाची खरं तर विधी 11 या संघानं या नावानं मात्र भावाळे बीज संघ मैदानाच्या आत उतरलाय. सुरुवात जरी खराब झाली परंतु तदनंतर अगदी मधला फलीतील फलंदाज अविनाशने मात्र चांगला खेळ मात्र सुरू ठेवलाय. अविनाशचा विचार केला तर तो 4थ्या क्रमांकावरती आला होता. यस मॅडी सर. या सन्मान आदरणीय रुपेशजी बनोडे साहेब यांचे आपण सन्मान करणार आहोत. त्यांना विनंती राहील आपण सन्मानाचा स्वीकार करायचा. 29 धावा फलकावरती आहे. 29 धावा फलकावरती दाखवत आहेत. 4 विकेट्स गमावले आहेत. मोहम्मद या ठिकाणी थोडेसे करेक्शन करतात. काही डाऊट असेल तर लगेच आपण त्या ठिकाणी सुधारणा करू. माथेरान संघाचं काही थोडंसं कन्फ्युजन आहे. आपण लगेच चेक करू. हरकत नाही आहे. तुमचा 12th मान सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. विधी 11 भावाळे संघ एका बाजूला भिवंडी विभागातील एक दिग्गज संघ तुम्ही पाहतात आणि दुसऱ्या बाजूला कर्जत तालुक्यातील पर्यटन स्थळ अर्थातच माथेरान. यस पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18 धावा होत्या आणि तदनंतर या ओव्हरमध्ये 11 आल्या म्हणजे तब्बल 29 धावा आहेत फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 3 आल्या. सेकंड ओव्हरमध्ये जवळजवळ 15 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या. अशा रीतीनं गेट खुला ही रखो.
सुस्वागतम सुस्वागतम या सन्मान आपण पाहतोय बांगणी शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख आदरणीय प्रसादजी परब साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते। त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव बांगणी शहराचे युवराज अर्थातच प्रभात बाई परब यांच्या ठिकाणी आगमन झाले। त्यांचे मनपूर्वक स्वागत करू आणि त्यांच्या समवेत संपत बंधू देशमुख यांचे मनपूर्वक स्वागत। मॅच ऑन करा। मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होते। सन्मानपूर्वक या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आणि त्यांची रॉयल एंट्री सुद्धा झालेली आहे। पुन्हा एकदा आपण स्वागत करू। जाऊया थेट मॅचच्या दिशेने, कारण मॅच भरपूर चांगली पाहायला मिळते। थँक्यू मॅडी सर। षटक क्रमांक 14 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अजय भस्मा। अजयचा पहिलाच बॉल वेगवान तेज तर्रार चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी डीप मध्ये राहिलाय। सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते अजय भस्मा यांच्या माध्यमातून। खरं तर मी मगाशीच म्हटलं की माथेरान म्हटलं तर या टीमकडे सातत्याने आगीचे निखारे गोले फेकणारे असे हे वेगवान गोलंदाज आहेत। त्याचा प्रत्युत्तर मात्र नक्कीच बॅटिंग करणाऱ्या विधी 11 भावाले बी संघाला द्यावा लागेल, परंतु हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू पाहायला मिळतोय। पंचांचा इशारा येतोय की हा खराब चेंडू आहे। या ठिकाणी एक अवांतर धाव मिळते आणि या अवांतरच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचते ती 30 30 या धावफलकावरती। स्ट्राइक वरती नवनाथ आहेत। यॉर्कलेन ऑन साइड ला खोदून काढलाय हेलिकॉप्टर स्टाईल ना बॉलला फेकलाय सरळ ऑन साइड ला। हा दमदार सुपर हिट षटकार आपल्याला पाहायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये। तन्मय 11 न्यू गोल्डन पोसरी हा संघ खेळणारे आणि त्यांचे पाठीराखे आदरणीय रुपेजी बाबू घारे यांच्या ठिकाणी आगमन झाले। नरेशजी मुने आणि रुपेजी जाधव या तीनही मान्यवरांना विनंती राहील की आपण मंचावरती यायचे। आदरणीय रुपेजी घारे, नरेशजी मुने आणि रुपेजी जाधव सर्वांना विनंती राहील आपण या मंचावरती आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे। या दरम्यान आमचे वस्ताद यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत। यावेळी शॉर्ट ऑफ लेन फटका चांगला पाहायला मिळालाय। बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। आपण पाहतोय मैदानावरती धाबांची नितांत गरज आहे। प्रसाद आपण पाहिलं तर भावाळे संघाची नौका अगोदरच थोडीशी अडखळत सुरुवात त्यांनी केली आणि आता मात्र नितांत गरज असताना ठोकलेला आणि मोक्याच्या क्षणी ही धोक्याची घंटा आहे। नाव बॅक टू क्रिकेट और टू कॉम्बॉक्स। लगातार 2 षटकार आले। शेवटचे षटक आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या संघासाठी नक्कीच जे महत्त्व असतं, कारण की या षटकात बॅटर मात्र ऑन होत आहेत, कारण की त्यांच्याकडे विकेट सुद्धा जास्त असतात आणि त्या कारणास्तव ते अटॅकिंग मूड मध्ये येतात। इथे आपण पाहतात बॅटची एज होती आणि पहिल्या स्लिपला बीट करून बॉल चालला सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे। या ओव्हरचा हा तिसरा मोठा फटका चौकार। मॅच पाहायला मिळेल। एका बाजूला शिलफाटा असेल तर त्यांच्या विरोधामध्ये जगन्नाथ पाटील यांचा संघ अर्थातच भूमी 11 मांडत जला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतो आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं हे महत्त्वाचं आहे। धाबा होत नव्हत्या परंतु आता शेवटच्या षटकात धाबा येत आहेत। 46 धाबा आतापर्यंत। धावफलकावरती पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन। व्हॉट अ शॉट। अगदी ऑन साइडचा अगदी ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला प्रचंड ताकदीने फेकून दिलाय बाउंड्रीच्या पलीकडे। अजून एक बिग हिट। अजय भस्मावरती सध्या तरी आता जबरे मार सुरू आहे। फलंदाज नवनाथ यांच्या माध्यमातून नवनाथचा विचार केला तर जबल 9 चेंडूचा जो सामना करतोय त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार आलाय, म्हणजे आतापर्यंत 26 धाब्यांचा कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघाला दिलंय। आणि दुसऱ्या बाजूला अविनाश हा देखील चांगला मित्रपणाने चांगली साथ देतोय।
ओव्हर पिच बॉल ऑन सेटला पाठवला डीप मध्ये खेळाडू आहेत प्रयत्न सुरू आहेत परंतु या ठिकाणी मिस फील्ड आणि त्यानंतर बॉल चालला सर स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे शेवट गोड केलंय बॅटिंग करत असताना विधी 11 भावाले बी संघानं शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय आणि पाहता पाहता षटक क्रमांक 4 संपलाय पहिल्या सत्रात दमदार बॅटिंग पाहायला मिळाली टीम विधी 11 भावाले संघ या संघाच्या वतीने पहिल्या सत्रात जवळ 56 धावा कुठून काढल्या आणि 57 धावसंख्येचा टार्गेट या ठिकाणी उभं केलंय सेकंड इनिंग मध्ये माथेरान 11 माथेरान या संघाच्या विरोधात यस प्रेझेंटेशन बॉक्स या सन्मान आपण पाहतोय नुकताच आगमन झालंय आमचे अखिलभाई अर्थातच शहबाज चाचा यांचे राईट हँड आहेत अगदी जवळचे या ठिकाणी आपण पाहतोय क्लोज फ्रेंड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल अखिल शब्बीर यांचे मनपूर्वक स्वागत झालं आपण जाऊया मॅचच्या दिशेने खेळाचं पहिलं सत्र संपन्न झालं आता टॉस साठी दोन टीम एका बाजूला भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधात शिळफाटा चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित मांडा संघाचे कॅप्टन उपस्थित होत आहेत शिळफाटा संघाला विनंती राहील आपण यायचे आणि टॉस या दरम्यान खेळला जाईल आदरणीय प्रसादजी परब साहेबांना विनंती राहील शिवसेनेचे लाडके वांगणी शहराचे शहर प्रमुख आहेत त्यांना विनंती राहील आपण या आपल्या शुभास आपण टॉस करू साहेबांना विनंती राहील सन्माननीय प्रसादजी परब साहेब शिवसेना शहर प्रमुख वांगणी आणि त्यांच्या शुभास्ते आपण करतो टॉस विनंती या आपण सन्माननीय संपत बंधू देशमुख आणि सन्माननीय प्रभाजी परब या सर्वांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस कॉल कोण करेल सीड संघाचे संघनायक हेड असा कॉल आहे आणि हेड ॲट इट इज झालेला आहे पाहुण्यांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचे टॉस या ठिकाणी संपन्न झालाय पाहुण्यांच्या माध्यमातून देखील दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा इथे असणार आहेत आणि सीड संघाने टॉस जिंकला निर्णय काय असणार आहे बॅटिंग 4 षटकांची मॅच आहे तिथे बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही का घेतलात एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल खूप चांगला आहे टॉस जर जिंकला असता निर्णय काय असता मांडा संघाचा आम्ही फिल्डिंग केली असते निर्णय पथ्यावरती पडला हो नक्की एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल आणि नॅचरली इथे तुम्हाला बाल्कनी मिळते या मैदानावरती एक वेगळा व्ह्यू या मैदानाचा आमचा इकडं 5वा वर्ष आहे सलग आणि आम्हाला कमिटी दरवर्षी एंट्री येते त्याबद्दल त्यांचा धन्यवाद ग्राउंड चांगलाच आहे खेळायला पण मज्जा येईल मातीची विकेट आहे काय सांगाल आणखी विकेट चांगली आहे दरवर्षी चांगलीच असते आणि चांगला परफॉर्म करण्याचा प्रयत्न करू टॉस इथे संपन्न झालाय दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील एका बाजूने सीड आणि त्यांच्या विरोधामध्ये भूमी 11 मांडा अर्थात जगन्नाथ पाटील यांचा संघ आणि या पुढची मॅच आपल्याला ह्या दोन संघांमध्ये पाहायला मिळणार आहे विद्यमान सामना सुरू आहे आणि तिथे सेकंड इनिंग मध्ये मायक्रोफोन वरती जोडले जातील बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष महेश जिदुळे सर धन्यवाद धन्यवाद प्रसादजी सभारे आणि धन्यवाद तुषारजी शिंदे सर चेक 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 काही विशेष सन्मान आपण आपल्या मंचावरती संपन्न करतोय इथे शिवसेना शहर प्रमुख वांगणी सन्माननीय श्रीमान प्रसादजी परब साहेब सन्माननीय सुरुवातीला आपण सन्मानित करतोय श्रीमान प्रसादजी परब साहेब शिवसेना शहर प्रमुख वांगणी आणि साहेबांचा विशेष सन्मान इथे केला जाईल सन्माननीय प्रसादजी परब साहेब शिवसेना शहर प्रमुख वांगणी आणि त्यांचा विशेष सन्मान इथे केला जाईल नक्कीच आपण पाहतो आदरणीय प्रसादजी परब साहेबांचा ठिकाणी सन्मान होतोय शिवसेनेचे शहर प्रमुख वांगणी शहराचे सन्माननीय अखिलभाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान पुन्हा एकदा भारत देशा घडवू हिंदुस्थान भगवे आमचे रक्त तळपते तप्त हिंदवी बाणा जात गोत्र आणि धर्म अमुजा शिवसेना 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 सन्माननीय प्रसादजी परब साहेब
शिवसेना शहरप्रमुख वांगणी आणि त्यांचा विशेष सन्मान इथे संपन्न झालेला आहे। सन्माननीय संपत बंधू देशमुख आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण इथे करतोय। मी विनंती करतोय संपत बंधू देशमुख यांना आपण या। सन्माननीय मुन्नाभाई यांच्या शुभ हस्ते आपण संपत बंधू देशमुख यांचा विशेष सन्मान आपल्या मंचावरती या ठिकाणी संपन्न करतोय। क्रमांक 5चं बक्षीस आम्हाला प्रसादजी परब साहेबांच्या माध्यमातून मिळाले या स्पर्धेच्या माध्यमातून। यानंतर आपण सन्मानित करतोय संपत बंधू देशमुख साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान आपल्या मंचावरती या ठिकाणी संपन्न होईल। इथे विकेट आली, फेरी फर्स्ट बॉल होता इनिंगचा, तिथे विकेट आली। सन्माननीय प्रभातजी परब साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान इथे आपण करणार आहोत। सन्माननीय प्रभातजी परब साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय। युवा नेतृत्व आहे युवराज। सन्माननीय प्रभातजी परब साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न होतोय। अझरभाई बुबेरे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय प्रभातजी बुबेरे साहेब प्रभातजी परब साहेबांचा विशेष सन्मान इथे संपन्न होतोय। पाहुण्यांचे सन्मान इथे संपन्न झालेले आहेत आणि मी विनंती करतोय मॅडी सरांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचा आवाज आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत। बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष महेश जिदुळे, धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद तुषारजी शिंदे सर। 57 धावसंख्येचं लक्ष्य या मॅच मध्ये। षटक क्रमांक आपण पाहतो। पहिलं गोलंदाज सूरजला तुम्ही पाहताय, सूरज किणे हा गोलंदाज आहे जो मात्र शून्यावरती बाद झाला, परंतु त्यांनी सुद्धा दाखवून दिले पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित केली आहे। अजय भस्मा बाद झाला, मैदानावरती नवीन फलंदाज नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला विजय दाखल झाले। पहिला ब्लँक स्ट्रोक डॉट बॉल, ओ फुल टॉस बॉल दिशा दिली आहे ऑन साइडला। हा बॉल चालाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि इथे मिळेल सिंगल धाव। धाबसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय अब तक 56 धाबा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये होत्या। 57 धावांची गरज आहे। षटक क्रमांक पहिलं चालू असताना सूरज किनेने काय जबरदस्त अप्रतिम षटक हाताळलंय, अद्यापपर्यंत 1 धाव खर्च केली आहे। या वेळेस आपण पाहतोय गॅप मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने। बड विकेटला क्लिअर करत असताना बासमन रिव्ह्यू घेण्यात आलाय आणि ते चेक केलं जाईल हा एक्झॅक्टली चेंडू ओर द बेस्ट होता की नाही हे तपासलं जाईल, परंतु 4 धावा तर मिळतील। जर एकंदरीत बॉल नो आला, बीमर आला तर नशिबाच्या 5 धावा मिळतील। बॅटिंग करत असताना पाहावं लागेल। या ठिकाणी विकेट हॅट्रिक संपादित जर केली तर प्रमोदजी खंडागळे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक। मयूरजी शेलार साहेब आणि शाबीरजी शेख साहेब या दोन मान्यवरांचे इथे आगमन झाले। या स्पर्धेच्या माध्यमातून दोघांचंही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मयूरजी शेलार साहेब आणि शाबीरजी शेख साहेब, आगतम स्वागतम सुस्वागतम, दोघांचंही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। ओव्हर टू मॅडी सर। नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेला भेट देण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रसादजी परब साहेब दुसऱ्यांदा मैदानाकडे आलेले आहेत। अगदी आपण पाहतो अंतिम रात्रीमध्ये त्यांनी पहिल्या रात्रीमध्ये सांगितलं होतं की आम्ही अंतिम रात्रीमध्ये जरूर या स्पर्धेला भेट देऊ आणि आता त्यांच्या चिरंजीवासोबत या ठिकाणी ते उपस्थित होत आहेत। आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत प्रभात भाई परब, आपले मनपूर्वक स्वागत। डिसिजन पेंडिंग आहे आणि आता टेक्निकल रूम मधून लगेचच या ठिकाणी डिसिजन आपल्याला पाहायला मिळणार आहे। तिसरे पंच थोडेसे क्लोज डिसिजन असल्या कारणास्तव आपण पाहतो थोडासा वेळ घेतला जातो। 4 धावा तर मिळाल्यात बॅटिंग करत असताना माथेरान संघाला। नो बॉल आणि मिळतील 4+1 5 धावा आणि आता असणारे फ्री सुद्धा संधी आहे। माथेरानचे भरपूर प्रेक्षक आहेत आणि सामन्याचा आनंद घेत आहेत। सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू। ओ लाईन चांगली आहे, प्रतिम दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं। लगेचच कमबॅक फ्रीटचा बॉल होता, त्याला थोडंसं बाहेर काढला सूरज केनेने आणि डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला।
धावसंख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत 6 धावा. माथेरान आपण पाहतोय पर्यटन क्षेत्र आहे आणि सातत्याने आपण पाहिलं तर बराच वर्षांमध्ये आपण पाहिलं तर चांगल्या चांगल्या स्पर्धा त्या ठिकाणी होत असतात. हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलंय. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार धावा मिळतील 4. सन्माननीय सुदामजी केवणे साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत इथे करतोय. वेलकम सर, आपलं स्वागत आहे कॉमेंट्री इथं आपलं मुख्य मंचावरती. वेलकम. 10 धावा धावफलकावरती आहेत. चौकार षटकार आल्यानंतर आपण पाहतो आता कुठेतरी धावांची गती पाहायला मिळते. अगदी आपण पाहतो 5 नशिबाचा पंजा मिळाला, त्यानंतर चौकार आला आणि आता धावांची गती थोडीशी वाढवण्यात आलेली आहे. या सन्मान वैभव कडव आणि प्रमोदजी खंडागळे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक सुद्धा जमा. यावेळेस आपण पाहतोय इथे प्रश्नाचं उत्तर नव्हतं. बॅटर रोहितकडे हा बॉल डॉट आलाय. धावा धावफलकामध्ये आपण पाहतो पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि या पहिल्या षटकामध्ये 10 धावा धावफलकामध्ये आहेत. 18 बॉल 47 धावांची गरज. आज प्रेक्षकांची भरपूर तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. शहबाज हाजी अहमद क्रीडांगण गोरेगावचं आपण पाहतोय आणि या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आज प्रेक्षकांचा महापूर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल 47 धावांची गरज. विधी 11 भावाली बी संघ मैदानावरती खेळतोय. अगदी भावाली संघाची सुरुवातीला आपण जर स्थिती पाहिली तर थोडीशी नाजूक होती, परंतु त्यानंतर धावांचा अगदी आपण पाहिलं तर गेअर चेंज करण्यात आला आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये तब्बल 27 धावा बनवत 57 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलं. 18 बॉल 47 ची गरज. दर्जेदार खेळ तुम्हाला दोन्ही संघांचा पाहायला मिळेल. सातत्याने आपण पाहतोय मैदानावरती मोठमोठ्या स्पर्धा हे दोन संघ खेळत असतात, परंतु या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आमने सामने आलेले आहेत. माथेरान वर्सेस भावाले. सन्माननीय विनायकजी बिडकर साहेब नेरळवरून इथे उपस्थित झालेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. आदरणीय सन्माननीय विनायकजी बिडकर साहेब, या आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. या सन्मान आपण पाहतो पाहुण्यांचं आगमन होतं. विनायकजी बिडकर 40+ नेरळचे दर्जेदार खेळाडू आहेत. अगदी आपण पाहतो आता सध्याच्या घडीला मोहाची वाडी नेरळ या संघाला पाठिंबा देण्यासाठी विनायकजी बिडकर साहेब यांचं आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपण या मंचावरती या स्पर्धेच्या वतीनं. 10 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल 47 धावांची गरज. या मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. समोरच्या एंड कडून हे षटक आपण पाहणार आहोत. राऊंड विकेटने फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होते त्याच्या हाताला चटका देऊन बॉल सीमा पार. यावेळेस आलेला A1 क्वालिटीचा माथेरान ब्रँडेड षटकार. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सुखदेव काका म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन होते. जय बागेश्वर देसाई संघाचे आधारस्तंभ. सातत्याने आपण पाहतो यांच्या तालमीमध्ये भरपूर खेळाडू घडलेले आहेत. ते चालतं फिरतं विद्यापीठ कल्याण डोंबिवलीचं आदरणीय सुखदेव काका म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. गोरेगावकरांवरती असलेले प्रेम. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला वाईडिस्ट लॉगॉनला हा बॉल झालाय. क्षेत्ररक्षक सज्जन अनेक मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत. इथे झाली मिस्टेक आणि लगेचच या 2 धावा. चुकीचा थ्रो म्हणावा लागेल कदाचित. आपण पाहतोय चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी मिस्टेक पाहायला मिळाली. बॅकअप मिळालं आणि या 2 धावा सहज गतीने मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय एकंदरीत दुसरं चालू आहे. अठरा धावा धावफलकावरती आहेत आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर आमच्या राऊंड विकेटने गोलंदाज सज्जद. फटका प्रतिम पाहायला मिळालाय. लॉंग गॉन आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्रिकेट मधील सर्वात सेफ शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक टाटा बाय बाय करत असताना बॉल सीमा पार. षटकार. थारा नाही आहे हेच दाखवले विजयने. या सरमण आमचे निखिलजी शेलवले काराव संघाचे कॅप्टन, त्यांच्या वतीनं सुद्धा भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात आणि तब्बल 1500 पेक्षा जास्त प्रेक्षक आता ऑनलाईन जॉईंट आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत.
सामना महत्वाचा आजच्या रात्रीमध्ये प्रत्येक प्रेक्षकांना आवडणारे मॅचेस पाहायला मिळतील. पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला विधी 11 भावाळे बी संघ, तर दुसऱ्या बाजूला माथेरान. 57 धावांचा पाठलाग चालू या मॅच मध्ये आणि आता गोलंदाज योगेशच्या विरोधात आक्रमण करण्यात आलंय. यावेळेस इथे आपण पाहतोय स्विंग गॅन मिस करण्याचा प्रयत्न होता, थोडासा बॅक ऑफ द हँड चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. 22ची धाव मिळते, धाव सिंगल आली आहे अतिरिक्त स्वरूपात आणि टीमची टोटल पुढे सरकते आहे ती 25 धावांवरती. धावा धाव फलकावरती आहेत. या दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी बॉल मागे चाललाय. नुकताच ज्यांचं आगमन झालंय त्यांचे सुखदेव काका म्हात्रे, क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आणि आज त्यांच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहतोय शाबाज चाचा बोबेरे असतील संपूर्ण आयोजन कमिटीसाठी एक मोलाची भेट त्यांच्या वतीनं देण्यात येईल. जय बागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई गाव यांच्या वतीनं सुंदर या ठिकाणी ट्रॉफी पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय क्लीन बोल्ड फलंदाज होतात बाद प्ले डॉन आणि आता आपण पाहतोय या ठिकाणी धक्का क्रमांक दुसरा लागलाय टीम माथेरानला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला माफ करा आणि धाबा धाव फलकावरती 26 आहेत. आणखीन 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. विजयासाठी 31 धावांची गरज. सामना पंचांना विनंती आहे की 1 मिनिट फक्त सामना थांबवायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सुखदेव काका म्हात्रे या स्पर्धेला फक्त भेट देण्यासाठी आले नाहीत तर या खेळपट्टीला नमन करण्यासाठी मात्र मैदानावरती येतात. एकदा जितके प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात या मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय भरपूर प्रेक्षक आहेत. एकदा सुखदेव काका म्हात्रे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. मी मगाशी सांगितले क्रिकेटला धर्म मानणार हे व्यक्तिमत्व आहे. आज क्रिकेटमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांची 3री पिढी कार्यरत आहे. सातत्याने आपण पाहतो 2 त्यांचे चिरंजीव रिची म्हात्रे आणि प्रमोद म्हात्रे आणि त्यांचा नातू ऋषी म्हात्रे यांना तुम्ही खेळताना पाहतायत जय बागेश्वर देसाई संघांमध्ये. आणि आता आपण पाहतोय स्वतः सुखदेव काका म्हात्रे खेळपट्टीला नमन करण्यासाठी मैदानावरती दाखल होत आहेत. एक क्षणचित्र टिपली जातात. याच दरम्यान आमचे नय्यरभाई बुबेरे आणि यासिरभाई बुबेरे एवन जोडी आणि अगदी आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने आम्हाला परमिशन देण्यात आली आहे पोलिसांची आणि अगदी आपण पाहतो खेळपट्टीला नमन केलं जात आहे. हे क्षणचित्र टिपले जात आहेत. ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचं सुद्धा कौतुक केलं जाईल आणि उद्या प्रत्येकाच्या स्टेटसला ज्यांनी क्रिकेटवरती प्रेम केले ना अशा प्रत्येकाच्या स्टेटसला ही व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळेल. सुखदेव काका म्हात्रे यांची हे वैशिष्ट्य राहिले. अगदी आपण पाहतोय या वयातही दर्जेदार गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर गोलंदाजी ते करतात नेहमीप्रमाणे देसाई संघासाठी खेळ करत असताना आणि यंगस्टर खेळाडूंना लाजवतील असं आपण पाहतोय. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेला आपण ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतील. स्वतः आमचे अखिलभाई त्यांना क्रीडानगरीमध्ये घेऊन जात आहेत. यानंतर आता पुनश्च एकदा सन्मानपूर्वक आमच्या मंचावरती घेऊन येतील. सुखदेव काका म्हात्रे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 12 बॉल 31 धावांची गरज आहे. बादच्या दिशेने आपण जाणार आहोत. सामना सुद्धा तुम्हाला बॅलन्स पाहायला मिळतोय. आता या सामन्याचं निर्णायक षटक असणारे गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये भावाले बी टीमच्या वतीनं नवनाथ. 12 बॉल 31 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेटने इथे लाईन चांगली पाहायला मिळते. अप्रतिम बॉल अचूक टप्पा नियंत्रण भरपूर चांगले. मेरिट नुसार हे षटक हाताळलं जाईल. पहिला बॉल तर डॉट आलाय. 11 बॉल आता 31 धावांची गरज आहे. 11 बॉल 31 धावांची गरज. कदाचित खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अजय भस्माने टाकलेलं 27 धावांचं षटक ते महागडं ठरेल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 11 बॉल 31 ची गरज आता या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज रोहित ज्याच्या बॅट मधून चांगल्या धावा येत आहेत तोच रोहित आता सध्या स्ट्राईक एंडला. ओ लाईन चांगली आहे. अगदी आपण पाहतोय टप्पा अचूक होता.
पंच तटस्थ आहेत आपण पाहतोय इथे हा सुद्धा चेंडू डॉट पाहायला मिळालाय धाबा संख्या धाव फलकावरती स्थिर आपण पाहतोय एकही धाव अद्यापर्यंत नवनाथने खर्च केली नाहीये आणि आता मात्र कमबॅक ते करतायत विधी 11 भावाळे संघ असं वाटत होतं सुरुवातीला की संघ थोडस अडचणीत सापडलाय परंतु त्यानंतर केलेला खेळ अप्रतिम होता एक चांगली धावांची इन्व्हेस्टमेंट खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये करण्यात आली हो यावेळेस आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला वड स्ट्रोक खडे खडे स्ट्रोक आपण पाहतोय स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच बॉल सीमा पार ठोकलाय आणखीन एक धमाकेदार षटकार पडला फलंदाज आपण पाहतो या बॉल वरती बेट अँड वॉच क्रिकेट राहुल सर या अगोदर टप्पा पाहिला आणि त्यानंतर आक्रमण करण्यात आलं षटकार आला आता मात्र कमबॅक करते टीम माथेरान संघ सुद्धा हो यावेळेस लाईन चांगली आहे एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी करतात नवनाथ अगोदर 2 चेंडू डॉट टाकण्यात आले त्यानंतर षटकार 12 बॉल 31 धावांचं समीकरण होतं आता समीकरण 8 बॉल शिल्लक आहेत विजयासाठी 25 धावांची गरज आहे शेवटचे 2 बॉल नवनाथचे फार निर्णायक असतील जर या शेवटच्या 2 बॉलवरती राहुल सर एखादा चौकार षटकार आला ना तर शेवटच्या षटकामध्ये मॅच मध्ये आणखीन मजा काही वेगळीच असेल 8 बॉल 25 धावांची गरज दबाव जितका फलंदाजांवरती आहे ना तितकाच दबाव या ठिकाणी गोलंदाजावरती सुद्धा पाहायला मिळतोय नवनाथ सज्जा ओ लाईन चांगली अप्रतिम बॉल पुनश्च एकदा स्विंग अँड मिस आणखीन एक डॉट बॉल धावा संख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते आणि आता माथेरान संघ पोहोचला तो 32 वरती 25 धावांची गरज आहे 57 धावा संख्येचं टार्गेट असताना 21.43 हे रिक्वायर रन रेट आपण पाहतो या मॅच मध्ये 7 बॉल शिल्लक 25 धावांची गरज आहे अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतोय खेळीमळच्या वातावरणामध्ये आजची शेवटची रजनी पाहायला मिळते बॉल चालला यावेळेस आपण पाहतोय गॅप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहेत परंतु त्याच्या आबाक्याच्या बाहेर अलॉंग द कार्पेट बॉल सीमा पार 4 विशेष सन्मान आपण करतो या खेळपट्टीला ज्या देव माणसाने नमन केलं सुखदेव काका म्हात्रे कल्याण डोंबिवलीचं विद्यापीठ आणि त्यांचा विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती केला जाईल तिसरी पिढी त्यांची क्रिकेटमध्ये सन्माननीय श्रीमान सुखदेव काका म्हात्रे यांचा विशेष सन्मान इथे केला जातोय मी विनंती करतो या आपण आपला विशेष सन्मान इथे केला जाईल ज्येष्ठ श्रेष्ठ खेळाडू आहेत आणि क्रिकेटवरती अविरत प्रेम आहे आणि किती आपण पाहतोय निस्वार्थी भावना असावी काय सांगतायत मी तुमच्या स्वागताला आलोय शहाबाज चाचांना हे क्रिकेटवरचं निस्वार्थी प्रेम आहे आणि विशेष सन्मान इथे केला जातोय सन्माननीय सुखदेव काका म्हात्रे आपण पाहतोय माणसातला देव माणूस कल्याण डोंबिवलीचं विद्यापीठ आदरणीय सुखदेव काका म्हात्रे यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय हा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय खरं तर क्रिकेट विश्वातील हे 2 दिग्गज आहेत एका फ्रेम मध्ये आपण पाहतोय शाबाचाच्या बुबेरे आणि सुखदेव काका म्हात्रे एकदा जोरदार टाळ्या या जोडीसाठी झाल्या पाहिजेत क्रिकेटवरती अविरत प्रेम आणि क्रिकेटसाठी क्रिकेटला सर्वस्व मानणारे ही जोडी आहे आणि इथे आपण पाहतोय सुखदेव काका म्हात्रे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे नक्कीच आपण पाहतो तुषारजी शिंदे सर सुखदेव काका म्हात्रे यांच्या वतीनं हा मोमेंटो या ठिकाणी देण्यात आलेला आहे मोमेंटो अगदी आपण पाहतो त्याच्यामध्ये एक छबी आहे शहबाज चाचा यांची आणि अगदी जर पाहिलं तर हे प्रेम आहे मी म्हणालो की राहुल सर आणि आम्ही चर्चा केली की फ्रेंड्स चषक ही स्पर्धा आहे परंतु शहबाज चाचा बुबर यांच्यावरती असणार ही प्रेम आणि एवन जोडी खऱ्या अर्थाने आपण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची म्हणू शकतो इतकं जबरदस्त हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते 5 बॉल आता 20 ची गरज आपल्या लाईव्ह स्क्रीनवरती देखील ते दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहेत खेळपट्टीला नमन आणि एकमेकांचा सन्मान त्यांनी केला शहाबाज चाचा बुबेरे यांनी सुखदेव काकांचा सन्मान केला परंतु सुखदेव काका रिटर्न गिफ्ट मध्ये काय ती आपण पाहतोय फ्रेम आहे अतिशय विहंगम खरं तर त्याच्यामध्ये दृश्य तुम्हाला पाहायला मिळाले मॅडी सर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी संदेशजी पवार साहेब आणि सर्वेजी दिवटे आपले मनपूर्वक आभार ज्यांच्या वतीने आम्हाला
पारितोषिक लाभलंय यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू वळवण्यात आलाय. सुंदर मोमेंटो आपण याबाबत चर्चा करत होतो तुषारजी शिंदे सर आणि अगदी आपण पाहतो त्याच्यावरती आमदार चषक हे नाव टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे कुठेतरी संकेत दिले जात आहेत सुखदेव काका म्हात्रे यांच्या वतीनं की आमदार चषक सुद्धा गोरेगावकरांच्या वतीनं आपल्या भेटीला येणार आहे. हे संकेत आहेत. 4 बॉल 19 धावांची गरज. बादशा दिशेने आपण जाऊ. ओ मागे चालला बॉल. यावेळेस आपण पाहतोय फाईन अगदी आपण पाहतो हा चौकार पाहायला मिळालेला आहे आणि धाबा मिळतात 4. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता समीकरण 3 बॉल 15 आहे. जर शेवटचे 3 बॉल राहिलेले विकेट हॅट्रिक संपादित केलेलं या गोलंदाजाने तर आमचे प्रमोदजी खंडागळे साहेब आणि वैभवजी कडव यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देणार. 3 बॉल 15 धावांची गरज आहे. पाहावं लागेल. लेफ्ट हँडर बॅट्समन सज्ज 2000 पेक्षा जास्त प्रेक्षक आता ऑनलाईन जॉईन होत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू. लॉंग गॉन ला पण पाहतोय फलंदाज सलाबाद. जर कदाचित या बॉलवरती षटकार आला असताना तर सामना बॅलन्स राहू शकला असता आणि आता पूर्णपणे पकड मजबूत केली आहे विधी 11 भावाळे बी संघाने. येणारे 2 बॉल शिल्लक 15 धावांची गरज. फटका जबरदस्त पाहायला मिळालाय परंतु आता ज्या ठिकाणी बॉल चालला सीमा पार आलेला हा षटकार आहे. पटलं जाताना उशिरा सुचलेला शान पण काही कामाचं नसतं आणि भातक करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस हा काही कामाचा नसतो असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा षटकार आलाय आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. विजयासाठी तब्बल 9 धावांची गरज. एखादा चमत्कार या मॅच मध्ये वाचवेल का माथेरान संघाला? अगदी आपण पाहतोय चुकलं कुठे. कदाचित आपण पाहिलं तर या अगोदर सुरुवात धमाकेदार झाली असती तर हा सामना अत्यंत सुंदर पाहायला मिळाला असता. ओ लाईन चांगली कमबॅक केले विधी 11 भावाले बी संघ या ठिकाणी विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम माथेरान. एक नवीन अनुभव होता दोन्ही टीमचा एकमेकांच्या विरोधात आणि चांगलं क्रिकेट दोन्ही संघ खेळलेले आहेत. दोन्ही संघाचं आपण कौतुक करू परंतु भावाले संघ विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.